नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी जे न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठायेच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळबाबा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावीन असता आणिक पै साधन वाहातसे यान विठोबाजी न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण तुका मने सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ध्येयं सदा भरिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरैर्चिनुतं शरण्यम् भृत्यार्त्यहं प्रणतपाल भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम् श्रीसंताजिया माता चरणावरे श्रीसंताजिया माता चरणावरे श्रीसंताजिया माता चरणावरे श्रीसंताजिया माता चरणावरे साष्टांगा हे करी दंडवत साष्टांगा हे करी दंडवत विश्रांती पावलो समला उतरी विश्रांती पावलो समला उतरी साष्टांगा हे करी दंडवत साष्टांगा हे करी विश्रांती पावलो समला उतरी विश्रांती पावलो समला उतरी नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 6 चरणाचा नामाचं महत्व प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलाय. तुकोबरा या अभंगात असं म्हणतायत, नाम संकीर्तन साधन सुलभ आहे, सफल आहे आणि सर्वांना सहज शक्य आहे. ज्या सहज शक्यता आहे, अधिक सुलभता आहे आणि सफलता आहे, असं आपलं पाप दुःख निवृत्त करण्याकरिता जगात दुसरं कोणतंही असं साधन नाही. म्हणून जळतील पापे जन्मांतरीची किंवा जन्मांतरे याचा अर्थ पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही, असा मोक्षही नामाने प्राप्त होऊ शकतो. आणि याकरता वेगळं काही करायची गरज नसते. बहुतेक सर्व जप तप योग याग तीर्थ व्रत वैकल्य कर्म उपासना ज्ञान इत्यादी इत्यादी सर्व साधना करता तुम्हाला किंमत मोजावी लागते, फार सायास करावा लागतो. काही साधनं करण्याकरता अरण्यात जावं लागतं, काही गुरुग्रही जावं लागतं, काही कुठं तपश्चर्या करावी लागते.
सर्व साधनं कष्टमय आहेत, कष्टसाध्य आहेत, सर्वसामान्य साधारण माणसाच्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत. पण नामस्मरण करण्याकरता घरदार सोडायचं नाही. सायास नलगती सायास, काही सायास करू नका. नलगती सायासन पुढे जावे वनंतारा, सुखे येतो घरा नारायण. हे वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे. शक्यतो ही गोष्ट माणसाच्या लक्षात येत नाही. देवाच्या दर्शनाला, देवाच्या मंदिरात भीक मागायला जातो आपण. संप्रदायाची पद्धत तशी नाही. गोरबा काकांच्या घरी पांडुरंग आला, सावता महाराजांच्या मळीतच पांडुरंग आला, तुकोबारायच्या भंडारे डोंगरच पांडुरंग आला. आपल्या भक्तीची ताकद अशी असावी की त्याने आपल्या घरी यावं. आणि आत्तापर्यंतचे सर्व संतांचे शबरीच्या झोपडीत भगवान आले. शबरीने गेली अयोध्या धुंडळायला. सर्व संतांचे उदाहरणं असे आहेत. म्हणून ठाईचं काय म्हटले, नलगती साया जावंतर सुखी येतो घरा. तो आपोआप घरी येतो आपल्या आपल्या भक्तिप्रेमाची ताकद पाहून. म्हणून महाराज म्हणतात ठाईचं बैसोने करा एकचित्त. फक्त एकाग्र चित्ताने करा, शुद्ध चित्ताने करा, प्रेमाने करा. आणि ठाईचं बैसून याचा अर्थ दुसरं काही न करता जसं आहे तसं ठाईचं बैसून करा एकचित्त आणि आवडी अनंत आढवावा. एवढीच गोष्ट चुकती. सर्व काही केलं जातं, फक्त दुष्काळ पडतो तो प्रेमाचा, दुष्काळ पडतो तो भावनेचा. भजन केलं जातं, दिंडी वारी केल्या जाते, पूजा केली जाते, गंध लावल्या जातो, जप केला जातो, अजून काही आणि अजून काही पण केलं जातं. फक्त दुष्काळ पडतो भावनेचा. त्यात घुसतो देखावा घुसतो, भावना नष्ट होते. दोन गोष्टी विरुद्ध एकत्र राहत नसतात. आणि म्हणून महाराज म्हणतात अनंत भगवंताचं नाम घ्या, फक्त आवडीनं घ्या, प्रेमाने घ्या. आवडी अनंत आळवावा. आणि मग काय घ्या म्हटले, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. अनंत नामे काय, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्याशी. अनंत नामे घेतले ठेवून या. भगवंताचे सर्व नाम भगवंताचेच आहेत. ज्याला जो मंत्र पटेल त्याने तो घ्यावा. राम, कृष्ण, हरे, विठ्ठल, केशवा, अशा सगळ्या माधवा, हे सगळे आहेत मंत्र आहेत. ते काय एक अक्षरी मंत्र आहे, काही दोन अक्षरी मंत्र आहे. त्याला द्विअक्षरी म्हणतात, त्रिअक्षरी, चतुषाक्षरी, पंचाक्षरी, षष्टाक्षरी, अष्टाक्षरी आणि द्वादश अक्षरी, हे सगळे मंत्र असतात. ते ओम म्हटलं की एक अक्षरी असतं, राम म्हटलं की दोन अक्षरी, विठ्ठल, केशव त्रिअक्षरी असतं आणि चार अक्षरी असतं. चार अक्षरी बरेच मंत्र असे 4 अक्षराचे मंत्र आहेत. ओम नमो शिवाय 5 अक्षराचा आहे. रामकृष्ण हरी 6 अक्षराचा आहे. आणि ओम नमो ते भगवते वासुदेवाय हे 12 अक्षराचा आहे. कोणला ज्याला जो पाहिजे तो कोणताही मंत्र घ्या. आणि म्हणून राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, केशवा. पुढे काय मंत्र हा जपावा सर्व काळ. इथे एक तुकाराम महाराजांनी मेक मारून ठेवली, हंगामी नको, ताबोतापुरते फकीर, जागरणापुरती वाघे आणि वारीपुरती वारकरी आणि कुस्तीपुरता पहिलवान. ते काय दिवे लावतात ते? नाही, सर्व काळ अखंड तपश्चर्या नैरंतर्य असं साधन करा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबाराय सांगतात याच्यापेक्षा कलियुगामध्ये उत्तम प्रकारचा परमार्थ जर असेल तर ते सगळं चुकीचं आहे. मी सांगतो ते खोटं नाही सांगत. माझ्या पांडुरंगाचं माझं उपास्य दैवत असणारे भगवान पंढरीश पांडुरंग त्यांची शपथ घेऊन सांगतो मी, याच्यापेक्षा जगात दुसरं कोणतंही सोपं साधन नाही. यावीन असता अनेक पैसा, तुका म्हणे मज अनेक उपाव आणि दिसती ते वाव नामेविन. याविन असता अनेक पै साधन आणि पुढे दिसती ते वाव ना. याविन असता अनेक पै साधन वाहतसे आन विठोबाची, पांडुरंगाची शपथ घेऊन मी सांगतो. आणि म्हणून एवढं महत्त्वाचं साधन आहे, सफल आहे, सुलभ आहे, तुम्हाला दुःखमुक्त करणारा आहे. मग असं जाणून एखादी व्यक्ती जर नामस्मरण करीत असेल तर, नामस्मरणाला महत्त्व देत असेल तर तिलाच मी शहाणं म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्व होनी आणि शहाणा तो धनी
घेतो येथे किंवा शान तू धनी घेता असे. नरगती सायास जाय वनंतरा सुखे येतो घरा काय नलगती सायास जाय वनंतरा सुखे येतो घरा नारायण असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल विठाल नाम संकीर्तन साधन पै झोपे जळतेल पापे जन्मांतरी जे. नलगते सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण. प्रस्तुत चालला अखंड हरिनाम सप्ताह. परमपूज्य गुरुवर्य अनंत महाराज सावंत यांची पुण्यतिथी. प्रभू रामचंद्राच्या उत्सवाचा म्हणजे रामनवमीचा उत्सव. आणि अजून एक काय प्राणप्रतिष्ठा. वर्धापन दिन. वर्धापन दिन आहे. भगवान प्रभू रामचंद्र जन्माचा उत्सव पण आहे आणि महाराजांची पुण्यतिथी पण आहे. असं या ठिकाणी श्रीरामगड या संस्थांच्या माध्यमातून हे आयोजन नियोजन केलं आहे. आणि आमचे हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज दिघे आणि हरिभक्तपरायण संदीप महाराज त्यांनी मला मागच्या वेळी सांगितलं तारीख घेतली पाहिजे, तुम्ही घ्या तारीख. त्यामुळे घेतली तारीख. कधी मध्ये देतात पोरं मला तारीख. लोकांनी माझं लय भाऊ केलं, नको बाबा काही चुकलं बिकलं तर काय नसतं तसं. आता पहा तुम्ही लोक एवढं टेन्शन ऐकता कसं ऐकणं, तसं काय नसतं अजिबात नाही, थोडं पण नाही. एवढं जर टेन्शन असतं तर भल्या माणसं हो शेकडे विद्यार्थी तयार केले. तर आताही माझ्याकडे 75 आहेत, कसे राहतील पोरं तसे. तसं काय नसतं. मी खूप फ्री माणूस आहे. आज माझ इतका फ्री कोणीच नाही, फक्त तुम्ही भाऊ केला त्याचा. विठाल 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 असं उरल्यानंतर बोलणार आहे. नाम संकीर्तन साधन पै झोपे जळतील पापे जन्मांतरीचे. प्रस्तुत तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपल्याला अतिशय सुलभ आणि सोपं साधन सांगितलं. काय सांगितलं सोपं आणि सुलभ साधन? साधना करता साध्याची सिद्धी असावी लागते. पहिली गोष्ट नामसंकीर्तन साधन सांगितली गोष्ट खरी, पण कशा करता? आपल्याला त्याची गरज आहे का? हो त्याची गरज आहे. काय गरज आहे? एक गोष्ट सर्वांना मान्य करावी लागते. कोणती? दुःख ही गोष्ट प्रत्येकाला मान्य कर. पाप दिसतं का तुम्हाला? पाप काय दिसत नाही. मग नाही का पाप तुमच्याकडे? आहे पाप आहे, पण पापाचं प्रत्यक्ष नाही. कीर्तनकार बुवा कथाकार बुवा किंवा गुड पुस्तकात वाचलं पाप आहे म्हणजे हाय पाप म्हणजे हाय पाप. काळ आहे का गोर हे काही माहीत नाही, पण मानलंय सगळ्यांनी पाप. पाप तर काय प्रत्यक्ष दिसत नाही, पण पापाचंच रूप, पापाचं मूर्त रूप म्हणजे दुःख असतं. आणि दुःख हे कोणाला नाही असं समजायचं काही कारण नाही. कोणाला दुःख नाही? कोणाला दुःख नाही? श्रीमंताला असतं की नाही? श्रीमंताला दुःख असतं की नाही? मुडकेत आली जाण कमी कमी. हा नाही म्हणत जाण असं काय करतो? ते कीर्तन सहभागी झाल्याशिवाय कीर्तनात आनंद मिळतो का? श्रीमंताला दुःख असतं, गरिबीला दुःख असतं, मोठा शिक्षक उच्च दर्जा डिग्रीचा असलं तरी दुःख असतं, अडाणीला दुःख आहे, बाईला दुःख आहे. दुःख नाही कोणाला. माणसाच्या जीवनात सर्वात मोठा अनुभव, सर्वात जवळचा मित्र आणि सर्व सदैव नेहमी राहणारी गोष्ट कोणती असेल तिथे दुःख. बरोबर आहे का नाही? दुःख पावसाळ्यात असतं का नाही? उन्हाळ्यात असतं का नाही? झोपल्यावर असतं का नाही? उठल्यावर असतं का नाही? नाही कुठं सांगा ना तुम्ही. तुम्ही त्याला विस्मृती कुठं होती दुःखाची गोष्ट? दुःखाची व्याप्ती एवढी आहे. दुःख नाही असं तुम्हाला म्हणताच येत नाही. जीवन पूर्ण दुःखाने व्याप्त आहे. जीवन पूर्ण दुःखाने व्याप्त आहे. सुख नाही, सुखाचा भास आहे. आणि दुःख निवृत्ती करता सगळे प्रयत्न असतात. सर्वाकडे दुःख आहे. आणि कोणाला गरिबीचं दुःख, कोणाला पापाचं दुःख, कोणाला आपत्तीचं दुःख, कोणाला वांजपणाचं दुःख, तर कोणाला कशाचं दुःख, याचं काय मोजताच यायचं नाही. इतकं दुःखाची व्याप्ती. तुकाराम महाराज म्हणतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार
नाही कोठे सुखाचा विचार नाही दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे. अरे संसार तुका श्रीमंताचा असू दे नाही तर गरीबाचा असू दे, मंत्र्याचा असू दे नाही तर देवाचा असू दे, संताचा असू दे, कोणाचाही असू दे, संसार आणि दुःख अनेक दुःखे सांगो किती. सकळ संसाराची स्थिती नसा आहे पाषाण फुटती दगड फुटतील एवढं दुःख आहे. दुःख नाही कोणाकडे, यातून कोणी सुटू शकत नाही महाराज. संसारात दुःख नाही आणि संसाराचं दुःख नाही. संसारात दुःख म्हटलं खडी साखरेचा खडा असतो किंवा गुळाचा खडा असतो. मग गुळाच्या खड्यात गोडी असते का गुळाच्या खड्याची गोडी असते? गुळात गोडी असते का गुळाची गोडी असते? काय असतं रे? हा काय असतं? गुळही माहीत नाही तुम्हाला? गुळही माहीत नाही, गुळातली गोडी माहीत नाही. मग गुळात गोडी असते गुळाची गोडी असते. अरे गुळाची गोडी म्हटलं तर नाही आणि गुळात गोडी नसते आणि गुळाची गोडी नसते. गोड म्हणजेच गुळ असतो. गोडीन गुळ वेगळा केलं तर ते काय राहील का? ते खाली काय? मग संसाराचं दुःख आहे का संसाराचं दुःख आहे का संसारात दुःख आहे? संसारातही दुःख नाही आणि संसाराचंही दुःख नाही. संसाराचं दुःख म्हटलं तर षष्टी भाव तयार होतो. संसारात दुःख म्हटलं का आधार आधी भाव तयार होतो. गुळात गोडी नसते आणि गुळाची गोडी नसते. गोडी म्हणजेच गोड असतो. गोडपणे जायसा गुळ तसं दुःख संसाराचं दुःख नाही. संसाराचे दुःखम संसार दुःखम मितीनं आणि संसारे दुःखम संसार दुःखम मित. मग संसारे दुःखम, दुःख आणि संसार ही गोष्ट वेगळी करता येत नाही. संपला विषय, मला संपवायचा विषय तो. एवढी गोष्ट क्लिअर झाली. मग दुःखाच्या निवृत्ती करता तुमच्याकडे कोणाकडे काय 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 साधन? तुमच्याकडे सध्या आहे ते काय? 4 गोष्टी आहेत फक्त. कोणती? पहिला आहे धन, दुसरी आहे पत्नी, तिसरा आहे मुलगा आणि चौथी सत्ता मान फिन काय असेल. 5वी गोष्ट कोणाकडे सांगा ना? मंत्र्याकडे काय का? श्रीमंताकडे आहे का? डॉक्टर वकिलाकडे आहे का? कोणाकडे? 5वी गोष्ट सांगा कोणाकडे काय? काहीच नाही. काय आहे तुमच्याकडे? पैसा एक भाग संपला, जीवनातली दुसरी भाग बायको, तिसरा मुलगा आणि चौथं काय मानसत्ता असेल. 5वी गोष्ट तुमच्याकडे कोणाकडे नाही. तुमच्याकडे म्हणजे आपल्याकडे कोणाकडेच नाही. हे नक्की झालं का नाही? नामदेव महाराज सांगतात एवढ्याच 4 गोष्टी आहेत. धनदारा पुत्र जन बंधू सोये रे धनदारा पुत्र जन बंधू सोये रे सर्व मिथ्या हे जाणून चरण रेखा देवा धनदारा पुत्र बंधू सोयरती धनदारा पुत्र बंधू सोयरती धनदारा पुत्र बंधू सोयरती शरण विचाय जानो ना शरण रेखा देवाची. आजची दिवस तुम्हाला जरा त्रासाचे काही मला वाटतं. लयच मुंबईला धक्का लागून राहिला तुमच्या आज. त्याला म्हणायला भाग पडलं पाहिजे. नुसते नामऱ्यासारखे उभे राहतात. रूप आता पण म्हणत नाहीत. आमचे तसेच आणि तुमचे तसेच. त्याला म्हणायला त्यांना काय झालं? कान देऊन ऐकून म्हणायचं भाडू तसे जाडाने राहतात नामऱ्यासारखी. आजकाल ती फार नवीन फॅशन आहे. ते माईक जवळचे 2 पुढे म्हणतात, मागे म्हणतात, हरिपाठ आहेत तेच म्हणतात, माग आहेत तेच म्हणतात, पुढे आहेत तेच म्हणतात. हे नुसते नंबऱ्यासारखे इकडे तिकडे टाळवायचे. का नंबर आहेत का भावले आहेत काही कळतच नाही. ती गोष्ट साड्याने म्हटलं पाहिजे ते. चला असो. विठाल विठाल विठाला 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 चार गोष्टी, 5वी गोष्ट आपल्याकडे नाही.
धन, दारा, पुत्र आणि जन यापैकी या 4 गोष्टीपैकी कोणती एक गोष्ट दुःख निवारण करते? पैसा दुःख निवारण करतो का दुःख वाढवितो? बोल जा. पैसा दुःख निवारण करतो का वाढवतो? दुःख निर्माण करतो का दुःख निवृत्त करतो? बायको दुःख निवृत्त करते का दुःख वाढवते? दुःख देते का दुःख निवृत्त करते? बायको. तुम्हाला कोणलाच नाही? बायको चांगली आहे का वाईट आहे? अरे बायको चांगली आहे का वाईट आहे? ओ खाली पाहायला कमी काय? बायको चांगली का वाईट आहे? चांगली का वाईट आहे? बायको चांगली का वाईट? काय माणसं बायकोला भेटते यार, काय ताप आहे. बांगली चांगली का वाईट? वाईट म्हणजे रट्टे खाताना घरी गेले, वाईट म्हणजे काय ताकद तुमची? विनोद सोडा तुम्ही. पत्नी ही सुख देते का हे मला माहीत नाही, पण पत्नी दुःख निवृत्त करत नाही एवढी गोष्ट मला 100% माहीत आहे. पैसा हा दुःख निवृत्त करू शकत नाही. पैशाच्या बाबतीत माणसं एवढा पैसा 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 सगळं पैसा कशा करता शिकवतो रे? व्यापार कशा करता करतो? शेती कशा करता करतो? नोकरी कशा करता करतो? कशा करता करतो? काय माझे तिकडं पाहून कुठं कीर्तन कळत असतं का रे? कशा करता करतो? पैसा करताच करतो. सगळा पैसा पैसा जीवनाशी जोडता येतो का? पैसा जीवनाशी जोडता येतो का? कशाला जोडून पहा बरं. जीवन म्हणजे पैसा आहे का? कशाला जोडता पैसा? पैसा कशाला जोडता? पैशाने दुःख निवृत्त होतं का? पैशाने दुःख निवृत्त नाही होत. पैसा आहे, उदंड पैसा पडलाय. 60 वर्ष झाली मुलगा नाही झाला, पैशाने मुलगा होऊ शकतो का? निपुत्रिकाचं दुःख निवृत्त करतो का पैसा? नाही करीत. मृत्यू आला, तुमच्याकडे उदंड पैसा आहे, पैसा मृत्यू दूर करू शकतो का? मृत्यू टाळू शकतो का? नाही. उदंड पैसा आहे, तुमच्याकडे असाध्य रोग प्राप्त झाला, पैसा रोग दूर करू शकतो का? मग पैसा का सांगा ना, पैसा काय करतो? पैसा निपुत्रिकेचं दुःख निवृत्त करू शकत नाही, पैसा मृत्यू निवृत्त करू शकत नाही, पैसा रोग निवृत्त करू शकत नाही. कुठपर्यंत नसतं, गोळ्या काय जुजबी काय किरकोळ असेल ते वरबा. पैशाने जेवढी अडचण दूर होती तेवढाच पैसा काम करतो. पैसा काहीच कामाचा नाही. पैसा तुम्ही जोडून पहा जीवनाला, कुठं जोडला जातो का? नाही जोडला जात. म्हणजे पैसा दुःख निवृत्त करीत नाही. मला एवढा मुद्दा तुमच्यापुढे मांडायचा आहे, बरोबर आहे का नाही? पत्नी दुःख निवृत्त करीत नाही ही गोष्ट तुम्ही कबूल केली का आता? का परत सांगू तुम्हाला? पत्नी दुःख निवृत्त करीत नाही. लग्न झालं, नवीन लग्न झालं, मग पुढे बँड चुकला आता DJ वाजवतो आणि ते नाचतात, याच्या कपड्याला बाशिंग आणि ते ह्यान ते व्हान, बायको शेजारी बसला असता, मग काय त्या गुदगुल्या होतात, त्या काय विचारायचं काय काम नाही. आणि मग पुढे चालून महाराज 2 लेकरं झाले, जर का तिचं तोंड सुरू झाल्यानंतर मग हा गोळ्या घ्यायला सुरुवात करतो. आणि काही बिघडलं, जर का कोर्टात गेली, मग ती समोर उभी राहते, म्हशीसारखे डोळे करते, हा इकून आणि ती तिकून. काय झालं? काय झालं? काय झालं काय? ते अशी कुठे खात्री तुम्हाला त्या गोष्टीची? जसा पैसा तशी पत्नी, 2 गोष्टी संपल्या. मुलाची गोष्ट सांगू का? तुम्ही सांगायची गरज नाही. मुलगा झालो ते काय करतात माणसं? काय करते? मुलगा झालो काय? तुम्हाला पोरच नाही तर काय तुम्हाला काय सांगता नाही. तुम्ही तशा आम्ही कामे रुसल्या मग आम्ही, आपल्याला माहित, आपण लोकांचं पाहतो ना. काय मुलगा झाला का माणसं बारीक काय, पाचे काय, ह्या काय, त्या काय, पेढे काय, काय काय माणसाचे पायच टेकत नाहीत. काही मुलगा झाला म्हणजे काय लय वाघ मारला तू का? नवीन काय आकाशातून तुला काही काही पडलंय ते हाय, त्याचा उत्सव काय ते काय. आणि मग जर का थोडासा मोठा झाला महाराज, एखादी पोरी घेऊन पळाला, लोकांनी तिची चिथू केली का, आणि मग तेवढं देवा वांज असतो तो बरं झाला असतं. दारू पिऊन शिव द्यायला लागला का, मग सांग महाराज बघा ना, लहानचा मोठा केला, शिकवला, आणि दारू पिऊन आम्हाला शिव्या देतो. भाऊ तुला नाही तर काय महाराजाला शिव्या देत का त्यांनी? कोणाला शिव्या देते? मुलाचं दुःख हे दुःख वाढविते का दुःख निवृत्त करता? ते दुःख वाढवितेच ना ते, बरं आहे का नाही? मग आता राहिले काय? सत्ता. अरे सत्तेला प्रतिष्ठाच नसते. सत्ता हे असं सत्तेला पायच नसतात, प्रतिष्ठेला पायच नसतात. पण माणसाने गोष्ट ठरवली. कोणी प्रतिष्ठा दिली तुम्हाला? प्रतिष्ठा कोण दिली? तुमची बायकोन दिली का तुम्हाला प्रतिष्ठा? विचारा
शपथ घेऊन या कशी अंधारात खोलीत गेल्यानंतर तू खरंच मनातून मला मोठं म्हणते का तू? हा, कोण प्रतिष्ठित तुम्हाला? आपल्याच मनाने ठरवलं असतं आपण मोठे आहेत, आपल्याच मनाने ठरवत असतो आपण पैसेवाले आहेत, आपल्याच मनाने ठरवतो आपण फार शहाणे आहेत, आपल्याच मनाने ठरवतो आपण गावात तुला शहाणे म्हणतात पण अर्धे लोक शिव्या देतात. प्रतिष्ठा ही मनाने तयार केली असते. प्रतिष्ठेपायी सगळा समाज मातीत गेला महाराज. कोणी संसार मातीत घातला, कोणी शेत घातले, तर कोणी आयुष्य घातले, तर कोणी काय केलं. काय लोकांनी वाह का दुसरं काय? लोकांनी चांगलं म्हणावं. लोक चांगलं म्हणतात का? नाही म्हणत महाराज. कोण कोणाला प्रतिष्ठा देत असतं ती गोष्ट दुसरीने द्यायची नसते, ती तुमच्या मनानेच उभी केली असते. मुद्दा संपवतो माझा. प्रतिष्ठा दुःख निवृत्त करीत नाही, दुःख वाढवते प्रतिष्ठा. मान्यता माणसाची. आपल्याला असं वाटतं एखाद्या सत्कार ठेवा आणि हे व्यासपीठ बीस तयार करा, मोठे हार बीर सगळे आणून ठेवत, त्याला वाटतं भलता आणून, त्याला वाटतं मी इंद्र शिकवेन असा, आणि त्यात तेवढ्या तडक्यात माझ्यासारखा महाराज होता तर गपकन उभा राहा. लोक म्हणजे बस 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 आता पाहिलं महाराज सत्कार कर, तेच हार महाराजाला घातले की ह्याचं तोंड झालं चिवरून सगळं. काय होतं ते? हे असंच होतं ते. याचा अर्थ 4 गोष्टी मी तुमच्या पुढे मांडल्यात. दुःखाची गोष्ट सर्वांच्या पुढे सिद्ध आहे, ही गोष्ट नक्कीच आहे. दुःख निवृत्ती करण्याकरता तुमच्याकडे जेवढ्या 4 गोष्टी आहेत त्यापैकी कोणीही दुःख निवृत्त करू शकत नाही. आता एवढं संपलं की नाही? मग दुःख निवृत्त करायचे तुमच्याकडे आमच्याकडे साधन नाही. आणि दुःख तर निवृत्त झालं पाहिजे का? दुःख कोणाला आवडतं का? ते नाही. दुःख निवृत्त झालं पाहिजे. दुःख निवृत्त झालं पाहिजे. दुःख आहे, दुःख आमच्याकडे जे आहे ते साधन दुःख निवृत्त करू शकत नाही. दुःख कशाने होतं ते आधी तुम्हाला सांगितलं. ते पापाने होतं. पापाने दुःख होतं आणि पापाची निवृत्ती करण्याकरता आपल्याकडे दुसरं कोणतं साधन नाही. आणि म्हणून मी अभंगातलं तात्पर्य मी उपोद्घात काय केला? हा, तर पापाची निवृत्ती का करायची? ती पापाचाच रूप, पापाचाच परिणाम म्हणजे दुःख आहे. दुःख हे सर्वांकडे आहे आणि दुःखाच्या निवृत्ती करण्याकरता आपल्याकडे जी साधनं आहेत ती साधनं ते पाप दूर करू शकत नाही. आणि म्हणून त्या पापाच्या निवृत्ती करता तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये साधन नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे, जळतील पापे, जन्मांतरीची न लगती सायास जागे वनांतरा. न लगती सायास जागे वनांतरा. जळतील पापे, जळतील पापे, जन्मांतरी न लगती सायास जागे वनांतरा. नगती सायास जागे वनांतरा. नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरी. नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी. नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीचे. जळतील पाप नाही, जळतील पापे. पापे म्हणजे 1 नाही 2 नाही, ज्याची गणती करता येत नाही त्याला म्हणतात पाप. बहुवचन आहे. पाप म्हणजे काय? बहुवचन आहे. पापे याचा अर्थ किती जन्मात केलेत पाप याचा काही भरोसा. जन्माचं प्रत्यक्ष नाही, पापाचं प्रत्यक्ष नाही. पाप आहे कशावरून? ज्या अर्थी दुःख होतं त्या अर्थी पाप आहे. पापाचाच परिणाम दुःख आहे, दुःखाचं कारण पाप आहे. पाप म्हणजे नेमकं काय असतं? पाप म्हणजे नेमकं काय असतं आणि पाप कशाने होतं ही गोष्ट पहिली लक्षात घेतली पाहिजे. पाप म्हणजे काय असतं आणि पाप कशापासून होतं आणि पापाचे प्रकार किती असतात.
आणि मग पापाची निवृत्ती नामाने कशी होते तुम्हाला सांगणार आहे. विठाल 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 पाप म्हणजे काय असतो? कशातून पाप निर्माण होतो? पाप कशातून निर्माण होतो? शास्त्र सांगतं निषिद्ध क्रियाजन्यत्वम पापत्वम विहित क्रियाजन्यत्वम पुण्यत्वम. पापाला काय आकार आहे का? पापाला काय आकार आहे का? पापाला काय रूप आहे का? पापाला आकार नाही, पापाला काय रूप नाही. पाप म्हणजे काय शब्द नाही, पाप म्हणजे काय त्याला काय आकार नाही का? ते मग ते आहे. पाप म्हणजे नेमकं काय असतं? पाप म्हणजे नेमकं काय असतं? पाप शब्दाचा अर्थ आहे निषिद्ध. हिंसा केली ती क्रियात्मक असतं. ज्या कालामध्ये क्रिया केली त्या क्रियेतून एक अपूर्व निर्माण होतो. तुमच्या समजण्याकरता तर एक संस्कार म्हणा तुम्ही, त्याला संस्कार म्हणा तुम्ही. निषिद्ध क्रियेतून क्रिया करणं, हिंसा करणं ही एक प्रकारची क्रिया असते. आणि पाप आकाशातून होत नाही. पाप हे क्रियेतूनच जन्माला येतं. पाप हे निषिद्ध क्रियेतूनच जन्माला येतं. आणि पुण्य सुद्धा हे क्रियेतूनच जन्माला येतं. जी क्रिया विहित आहे त्याच्यापासून पुण्य होतं आणि जी क्रिया निषिद्ध आहे त्याच्यापासून पाप होतं. म्हणजे निषिद्ध क्रियेपासून पाप होतं. तुकाराम महाराज म्हणतात पापाची गोष्ट आहे. पतनं करोति इति पातकम पातयति पातकम. माणूस केवढाही जरी असला महाराज, पापापुढे कोणाची ताकद चालत नाही. अरे पाप पृथ्वीपेक्षा जड असतं, तलवारीपेक्षा धारदार असतं, अग्नीपेक्षा दाहक असतं, विषापेक्षा मारक असतं. जगात असा कोणी जन्मालाच आला नाही की त्याच्यापेक्षा त्याची पापाची ताकद जास्त असते. पापाने भल्या देवाला वाकवलं, देवांना वाकवलं, ऋषीमुनींना वाकवलं. आपल्यासारख्याची काय गोष्ट घेऊन बसलात महाराज. आतापर्यंत दिल्लीचा गल्लीत येतो. कशामुळे? कशामुळे येतो रे? श्रीमंताचा भिकारी होतो. कशामुळे? विद्वानाचा मूर्ख होतो. कशामुळे? प्रतिष्ठा, फार एवढी प्रतिष्ठा पण अपमानित होऊन गल्लीत येतो. कशामुळे? त्याला म्हणतात पाप. त्याला काय म्हणतात? पातयति पतनं करोति. माणसाचं पतन झालं जगात. तुमचा पाय ओढणार कोणी जन्माला आलेलं नाही. असं नाही कधी बायकोवर ठिकरा फोडायचा, असं नाही कधी शेजारीवर ठिकरा फोडायचं. ह्या नालायकांनी माझं लय अमकं केलं. नाही भाडव्या, तुझं पाप येते, तुझं पाप येते. पापा वाचून तुमची ओटी करायला जगात कोणी जन्मालाच आला नाही. तुम्हाला खाली पाडायला, खाली ओढायला, दुःख द्यायला, पतन करायला जगात दुसरं कोणीही नाही. त्याचं नाव आहे पाप. पतनं करोति पातयति इति पातकम. का काळा झाला, का दरिद्री झाला, का अपमानित झाला, का झाला? याचं कारण काय? कोणाला दोष देता तुम्ही? म्हणून बायको काळी मिळाली, हारवळ्या दाताची मिळाली, भांडकुदळी मिळाली, तिला दोष नको देऊ. तुझ्या पापाची गोष्ट आहे ती. मुलगा व्रात्य निघाला, पापाची गोष्ट आहे ती. दारिद्र्य आलं, पापाची गोष्ट आहे ती. एखादा अपमान झाला, पापाची गोष्ट आहे ती. एखादा रोग झाला, पापाची गोष्ट आहे ती. त्याला दुसरा तिसरा कोणी जबाबदार नाही. त्याला आपणच आपले जबाबदार असतो. संवाद देवाचा गीतेचा. पापाची गोष्ट पतनं करोति, याला म्हणतात पाप. असं पाप कशातून जन्माला येतं? निषिद्ध क्रियेतून जन्म येतं. पाप 4 गोष्टीतून तुम्हाला सांगितलं. 4 गोष्टीपासून पाप होतं. सावध राहा, सावध व्हा. परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं? परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं? थोतांड 4 माळी, नाकापासून शिंडीपर्यंत गंध, ह्याव ट्याव. अरे मूर्खावर निषिद्ध सोडा, वाईट सोडा. स्वप्नात पण वाईट येऊ नये, त्याला परमार्थ म्हणतात. सदाचाराचा आरंभ नाही, सदाचाराचा विचार नाही. सोंग तर फार मोठमोठे, फार मोठमोठे सोंग. सोंगाने काय? अरे छंदे काय? सोंगे छंदे देव जोडे, ऐशे काय घडे जाण त्यानं तुकोबाराय सांगतात. सोंगाने काय देव जोडतो का? छंदाने काय देव जोडतो का? त्याला किंमत मोजावी लागते महाराज, किंमत मोजावी लागते त्याला. आणि काय किंमत? सदाचारीच किंमत. दुसरं काय असतं त्याला? सदाचार, पाप न करणं. आणि पाप कशाची गोष्ट असते ते तुम्हाला तुकाराम महाराज सांगतात. एक पहिली गोष्ट शास्त्राचं अतिक्रमण, दुसरी गोष्ट परपीडा, तिसरी गोष्ट परमार्थाचे विनमुक्ता 1, परपीडा 2, निषिद्ध क्रिया 3 आणि काय निषिद्ध क्रिया 3 आणि नीतीचं उल्लंघन 4.
4 गोष्टीपासून पाप होतं. विठाल तुकाराम महाराज म्हणतात, जीवन जगत असताना शास्त्राप्रमाणे जीवन जगावं लागतं. शास्त्राप्रमाणे प्रपंच करायला काय अडचण आहे का? काहीच नाही. लग्न करायला अडचण नाही, राजकारण करायला अडचण नाही, निवडणूक लढायला अडचण नाही, कशाला अडचण नाही. शास्त्र संत कशालाही प्रतिबंध करत नाहीत. अशा प्रकारे फक्त एकच गोष्ट आहे, बस गाडी घेतली 1.5 कोटीची 2 कोटीची, काय तिचे नाव बिव आडीव काय घेतली, मग किती कोटीची गाडी असली ती रोडनीच जावं लागल का शेतातून दामोटीवर पळती? ढेकळातून जाईल का हो? औरंगाबादला म्हणले रस्त्याला लई गर्दी, ढेकळा जाऊ देऊ का? आपली 2 कोटीची गाडी जायची असेल तर कशाहून न्यावं लागेल ती? रस्त्यावरच न्यावं लागेल. रेल्वे जायची असली 1000 किलोमीटर जाईल, पण रेल्वे जायची असली कशाहून जाईल ती? रुळवूनच जाईल. रुळावूनच जाईल तरच जाईल ती. गाडी रोडवूनच जाईल तरच जाईल ती. बरोबर आहे का नाही? बरं. मग शास्त्र जीवन काय? जीवनाला एक रूळ ठरलेला आहे, जीवनाला एक रोड ठरलेला आहे. वगड्यासारखं कोकणीकडे वागायचं. ते काय मनाला येईल तशी गोष्ट, मनाने काय नाही चालत महाराज. अरे मनाने परपंच केले माणसं मातीत गेलीत, आणि मनाने परमार्थ करूनही माणसं मातीत गेलीत. मनाने काय चालतंय? शास्त्राचा पट्टा आहे माणसाला. रेल्वेच्या रोड शास्त्राचा पट्टा आहे, शास्त्राचा रोड आहे. जशा गाड्या रेल्वे गाडीन तिथून तसं जीवनाची गोष्ट अशी आहे, त्या पट्ट्याने गेली तर तुमची शेवटपर्यंत तुमची जीवन यात्रा शेवटपर्यंत जाईल. अन्यथा हे काय होईल? सगळ्या संतांनी लिहिलेली गोष्ट आहे. मुद्दा संपला. ज्या कालात शास्त्र उल्लंघन करून वर्तन करतात त्या कालात त्यातून पाप जन्माला येतं. मला एवढं सांगायचंय, हे मी सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, भलते जीवन मत करी सदा, भलते जीवन मत सदा, भलते जीवन मत करी सदा, भलते जीवन मत. पाप त्याचे नाव, पाप त्याचे नाव न विचारी नीत, भलतेची उन्मत करी सदा, भलतेची उन्मत करी सदा. पाप त्याचे नाव न विचारी नीत, भलतेची उन्मत करी सदा, भलतेची उन्मत करी सदा. पाप त्याचे नाव न विचार्य नीत. आणि पुढे काय? भलतेची उन्मत. उन्मत्तासारखा काय पाहतो? उन्मत्तासारखा काय ऐकतो? उन्मत्तासारखा काय खातो? विचारणार आहे तुला, अरे पातके करता पुढे आहे पुस्तान, काय उत्तर देता होईल? यम तुझ्या भोकांडी बसल तेवढी तुला कळन. आता काय मस्ती आली तुला? कोणाला पैशाचा माज, कोणाला श्रीमंतीचा माज, कोणाला तारुण्याचा माज, तो कोणाला कशाचा कलेचा माज, तर कोणाला कशाचाही ऊत येतो महाराज. अरे जरा हो 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 खाली पाय जरा. पातके करता पुढे आहे पुसता याचा जरा विचार कर. आणि म्हणून शास्त्राची नीतीचं उल्लंघन करणं म्हणजे पापाला जन्म देणं. शास्त्राच्या नीतीचं उल्लंघन शेजारी करतो काय? कोण करतो? तूच करतो. पाप कोण जन्माला घालतं? तुम्हीच घालता. कोण घालतं पाप जन्माला? तुम्हीच पाप. आपण स्वतःला पाप निर्माण करतो. बरोबर. जीवन जगत असताना उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सगळं शास्त्र आहे, सगळी नीती आहे. खातो काय त्याला नीती आहे का नाही? काही खातो का? कुत्रा आहे का? काही खातो तू? खायला पण नीती आहे. खायला नीती आहे का नाही? खायला नीती आहे, बोलायला नीती आहे, प्रपंचाला नीती आहे. तुमची पत्नी आहे, कशा दुसऱ्याच्या पत्नीकडे पाहतो? तुझा कष्टाचा पैसा आहे, का लोकांच्या चोऱ्या करतो? नीती आहे ना, जीवन आहे ना. काही शास्त्र काय सांगतं, संत काय सांगतात. आणि हे ज्यावेळी थोडंसं चुकतं त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात, दया त्याचे नाव भूताचे पाळन अनेक निर्दळन कंटकाचे. पुढे काय आत्ता काय म्हणलं? धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार आणि निवडिले सार आसार ते भलतेचे उन्मत्त करी. पाप त्याचे नाव न विचारी नीत आणि भलतेची उन्मत्त करी सदा. म्हणजे शास्त्राची नीती उल्लंघली की त्यापासून पाप निर्माण होतो. माझा एक मुद्दा संपला.
दुसऱ्याला माणसाला आसुरी आनंद होतो. एखाद्याचं लग्न मोडलं, एखादा निवडणुकीत पाडला, माणसं वावर विकतात. हो अरे एक तुकडं जाय ना, पण याला आता पाडायचंच. हो अरे काय हे, याला आता पाडायचंच, याला आता वर येऊनच नाही द्यायचं. काय सर एक तुकडं का जाय ना. विचार काय आहे महाराज, दुसऱ्याच्या नाशात आनंद. तुम्ही राक्षस नाही, आपण माळकरी माणसं आहे. दुसऱ्याचा नाश त्यात आनंद होत असेल त्याला आसुरी आनंद म्हणतात, त्याला परपीडा असं म्हणतात. आणि काय माझा स्वभाव आहे तसा, सहजरित्या स्वभाव. पूर्वीच्या काळामध्ये ते लग्न जमवायचे ना, ते लग्न जमवायला जायचे, ते बैलगाडीने जायचे. ते काय सांगत होतो रे, काय सांगत होतो, काय सांगत होतो, पाप तर सांगत बैलगाडी. तुझ्या बैलगाडीच लक्षात राहिली तेवढी. माझ्या बैलगाडी माझ्या लक्षात होती, पण पुढचे माणसं कीर्तन ऐकतेत का पंक्तीची वाट पाहत बसलेत, मला ते पाहायचं होतं. ते बऱ्याच वेळा असंच होतं ना. ते मग काय कोणी गेलं कीर्तनाला, कसं काय कीर्तन, लय जबरदस्त असं म्हणजे काय नुसते तुकडे. बरं कोणता अभंग होता, अभंग तुका म्हणे म्हणत होतो का, आपल्याला काय माहित नाही. पूर्वीच्या काळामध्ये लग्न जमायला बैलगाडीने जायचे. म्हणजे का अशा लांबचं वराडा जमायला गेले, बिचारीचं काय सुपारी फुटायची होती, गेले सुपारी फुटलं, जेवण बिवण केलं, झालं, पोळ्याची पाठी बांधली, आली, नदी वाहत होती. मग त्यांना वाटलं पाणी प्यायचं, पोळ्या खाल्ला का ताण लागती माणसाला, पाणी प्यायचं होतं. बैल सोडलेत, गाड्या सोडल्या, पाणी पाजली. तिथे एक म्हातारी गाया चारीत होती. तिने पाहिलं, कोण येत रे, कुठले आहेत ते. म्हणजे आजी आम्ही पाहुणे येत लांबचे. बरं कुठे गेले ते, तुमच्याच गावात गेलो होतो. बरं काय होतं, काय नाही लग्न जमलं म्हणले, ते आमचं सुपारी फुटली ते झालं आमकं. तर मग ते कोणाची पोरगी, हा अमक्या डमक्याची, असं का, मग जमलं का म्हणले, हा दिसतंय जमलेलं म्हणले. ते रंग नाही शिपडायचा ते अंगूर पहिलं रंग बिंग शिपडलाय म्हणे, दिसतंय जमलं. बरं झालं बाया, लय पिचकत पडलं होतं, कोणत्या काठीला पत्करीत नव्हतं. बरं झालं बाई तुम्ही केली, मोडलं ना, पाहता काय तुम्ही, मोडलं ना ते. बाई कशाला तेवढा शब्द बोलते, एका शब्द जर त्याला दुसऱ्याचा नाश होतो. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही शब्दाने पण माणसाला पीडा होती, क्रियेने पण माणसाला पीडा होती. असं जीवन पाहिजे. पहिलं माझ्याकडे पहा, आपल्यापासून बायकोला पण त्रास नाही झाला पाहिजे, ही वृत्ती पाहिजे. आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही, ही सगळ्यात मोठा परमार्थ आहे. माझ्यापासून कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता घेणं आणि कोणाचं फुकट न घेणं, बास भरपूर झालं उद्धारा करता. ह्या दोन गोष्टी तुकाराम महाराज म्हणतात, त्यापेक्षा काय लागत नाही. का लोकांचं फुकटचं घ्यायचं. माझ्यापासून आता त्रास होतो बऱ्याच वेळा. आता माझ्या कीर्तनात बोलण्याचं काही बऱ्याच लोकांना त्रास होत असेल का नाही, पण कीर्तन झाल्याशिवाय पर्याय का मला ते खरंच सांगावं लागेल का नाही. पोरं शिकवायची म्हणजे त्याला फटके द्यावेच लागतात, तसं कुठं जमतं का ते. पण भूमिका ती नाही, त्यांना त्रास द्यायची भूमिका का ती नाही. त्रास माझ्यापासून त्रास होऊ नये ही भूमिका पाहिजे. मुद्दा समजून घ्या. कोणाला पीडा करणं त्यातून पाप जन्माला येतं. शास्त्राची नीती उल्लंघन करून वर्तन केलं त्यातून पाप जन्माला येतं. कोणाला पीडा केली त्याच्यापासून पाप जन्मले. तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य परोपकार पाप ते पीडा, अनेक नाही जोडा दुजायासी, अनेक नाही जोडा दुजायासी, अनेक नाही जोडा दुजायासी. पुण्य परोपकार पाप ते परपीडा, पुण्य परोपकार पाप ते परपीडा, पुण्य परोपकार पाप ते परपीडा, पुण्य परोपकार पाप ते परपीडा. अनेक नाही जोडा दुजायासी, अनेक नाही जोडा दुजायासी. पुण्य परोपकार पाप ते परपीडा, पुण्य परोपकार पाप ते परपीडा. म्हणा बरोबर, परोपकार पाप ते परपीडा, पुण्य परोपकार पाप ते परपीडा.
पुण्य परोपकार पाप ते परपीडा. शास्त्रनीतीचं उल्लंघन करणं पाप जन्म पापाचं जनक आहे शास्त्रनी उल्लंघन. परपीडा म्हणजे दुसऱ्याला पीडा करणं ही ते एक पाप होत असतं. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला परमार्थाचे विनमुख राहणं. देव नको, धर्म नको, भजन नको, वारी नको, माळ नको, काही नको, सगळ्यापासून विनमुख राहणं. त्याला तुकाराम माऊली पण म्हणतात, नामासे विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पवे कोणी. हरिविन धावया न पावे कोणी, हरिविन धावया न पावे कोणी. नामासे विनमुख मन नामासी विमुख नामासी विमुख तो नर पापिया नामासी विमुख नामासी विमुख नामासी विमुख पापिया नामासी विमुख. हरिविन धाव हरि म्हणा कोणी हरिविन धावया न पावे कोणी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. धावया तो नर कोणी हरिविन धावया न पावे कोणी. हरिविन धावया न पवे कोणी. हरिविन धावया न पावे कोणी. हरिविन धावया न पवे कोणी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. नामासे विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पवे कोणी. निळा म्हणे मुख्य तेची पाप साचे. नावडे देवाचे नाममुखी. विषय संपला माझा. काय विषय होता? पाप हे कशापासून जन्माला येतं. पाप म्हणजे काय? तुम्हाला दुःख काय सांगितलं? दुःखाचं कारण पाप असतं. आणि पाप म्हणजे काय असतं? जे माणसाचं पतन करतं त्यांना पाप म्हणतात. आणि पाप कशातून जन्माला येतं? ह्या 4 गोष्टीपासून पाप जन्माला येतं. आता ते पाप कसं असतं त्याची निवृत्ती सांगितलं का अभंगाचं पहिलं चरण संपलं. विठाल 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 पाप पतनम माणसाचं पतन करतं पाप. आणि या 4 गोष्टीपासून पाप निर्माण होतं. आणि म्हणून त्या पापाचे प्रकार असतात. काही पाप शरीरापासून होतात, काही पाप मनापासून होतात आणि काही पाप वाणीपासून होतात. पापाचे 10 प्रकार असतात. पापाचे 42 प्रकार आहेत. 42 काय सगळे काही पाप उपपाप पाप उपपाप महापाप पापातले प्रकार असतात. 42 त्याने सगळे सांगायचे. मुख्य काय असतं? महापाप असतात. महापाप काय आपल्यासारखे लोक करत नाहीत. राहतापैकी राहिले मुख्य पाप म्हणजे 10 पाप असतात. शरीराने 3 पाप होतात, वाणीने 4 पाप होतात आणि मनाने 3 पाप होतात. मी एवढं काय सांगायला लागलो? उद्यापासून आपण करीत असलो ते सगळं बंद झालं पाहिजे. दुसरं कशा करता सांगायचं तुम्हाला? विठाल विठाल शास्त्र सांगतंय शरीरापासून 3 पाप. अदत्तानाम उपादानम हिंसाच अविधानता परदारा उपसेवाच कायकम त्रिविधम स्मृतम. अदत्तानाम उपादानम कोणाचं काही विचारल्याशिवाय काहीही घेणं ते शरीरापासून पाप होतं. हरभऱ्याची तिरमी जरी उपटून खाल्ली तरी 2 सख्खे भाऊ होते, त्यांचं नाव मला आठवणं आता, पुराणात गोष्ट आलेली आहे. मग एकाला खूप भूक लागली, त्याचा आश्रम लांब होता, त्याच्या आश्रमात गेला आणि त्याने 2 पेरू तोडून खाल्ले. पण भाऊ घरी नव्हता. तो भाऊ आला, तो म्हणला मी तुझे 2 पेरू तोडून खाल्ले. म्हणला बरं खाल्ले. म्हणलं तो भाऊ स्वतः म्हणते उतारा म्हणला ते पेरू.
नाही पण तुला न विचारता काय माझे हात तोडायचेत म्हणला. अरे तू हे काय करतो? नाही मला माझे हात तोडायचे. का आदत्तानाम उपादानम, मी तुझं न विचारता घेतलं. आपल्याला सवय आहे हरभऱ्यात दारी धरीत असला त्याच्या हरभऱ्यात बसतो, पण बांधवर बसला मागच्या 2-3 मिनिटातून खातो. का खातो? तुझ्या उपट ना तू. म्हणजे आम्ही लहानपणी तेच करीत होतो, तेच तुम्हाला सांगितलं. लोकांच्या बांधाला बैल चारायचे, पण तुम्ही तसंच करीत असताना लहानपणी मी मोकळ्या मनाने सांगितलं, तुम्ही नाही म्हणायचे ना हा आम्ही तसंच करीत होतो म्हणून. मग त्यावेळी काही कळत नव्हतं. म्हणजे आता लय कळतं असं नाही, पण त्याच्यापेक्षा जरा बरं कळतं आता. अदत्तानाम उपादानम, न विचारल्याशिवाय कोणाचं काय. मग त्याचा अर्थ काय होतो? फक्त चोरी. चोरी हे कायिक पाप आहे. हिंसाचे अविधानता, हिंसा करू नये. तुकाराम महाराज म्हणतात बोलण्याने हिंसा होते, क्रियेने हिंसा होते. आता काय माणसांची गोष्ट काय महाराज, ती हिंसा करायला त्यांना ते त्याच्याकरता फार जन्म असतो. तुकाराम महाराज म्हणतात तसं नाही करायचं. ते कोण्या हे जीवाचा न घडो मत्सर. आणि पुढे काय? वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजना. कोणी जीवाचा न घडो मत्सर, कोणी जीवाचा न घडो मत्सर. परमेश्वर पूजनाचे, पूजनाचे, परमेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजना. कोणी जीवाचा न घडो मत्सर, न घडो मत्सर. कोणी जीवाचा न घडो मत्सर, नाही जीवाचा न घडो मत्सर, न घडो मत्सर. नाही जीवाचा न घडो मत्सर, न घडो मत्सर. कोणीही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. माय करू भरायला माणसाने एक दीडकी चाल आणि एक 12 अक्षरात चाल. त्यांनी पुढे कोणतरी चरण येणार आहे तेवढी मला ही चाल म्हणायची. अरे तयारीत जीवन घालावं लागतं. मी आज म्हातारा तर मी अजून चिंतन करतो भाडव्या. मी जेवढी मायक झालेली चाल कधी येणारच नाही. तिकून कीर्तन काय तोंड तो शब्दात चाल फेकली पाहिजे ना. अशी गुळमुळ्यासारखं काय जीवन जगता. तर जाऊ द्या. काय सांगत? कोण्या हे जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. हिंसा अविधानता, कारणा वाचून काही नसताना शब्दाने पण एखाद्याचं मन दुखवतं आणि क्रियेने हानलीने पण होतं. पशु आहे, पक्षी आहेत, काय असेल तुमच्याविषयी लक्षात आलं. वेळी संपत आली माझी. मुद्दा काय सांगायचा आहे? कोणाचं न विचारता घेणं हे शरीर याला कायिक पाप म्हणतात. कोणाची हिंसा करणं हे कायिक पाप असतं. आणि परदारा उपसेवाचं, स्त्रीला परपुरुष आणि पुरुषाला परस्त्री, ही सगळ्यात मोठं पापाची गोष्ट आहे. परदारा उपसेवाच्या आणि कायकम त्रिविधम स्मृतम 3 प्रकारचे पाप आहेत. परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. तुकाराम महाराज मागितले करी भलते परी, परद्रव्य परनारी करी भलते परी, परद्रव्य परनारी. करी भलते नारी, परद्रव्य परनारी. करी भलते परी, परद्रव्य परनारी. सांडोन्या विलास अंतरे वदिला सुखरूप, सांडून अभिलाष अंतरे वर्ते व्यवहारी सुखरूप. सांडोन्या विलास अंतरे
सुखरूपा रंभाचा सायन शांती राये बहुवदन 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 कोणाला विचारला वाचून घेणं, चोरी करणं, हिंसा करणं आणि दुराचार करणं, कायकम त्रिविधम स्मृतम सावध. सावध याच्यापासून सावध झालं पाहिजे. दिवस मावळायला गेलाय, सावध. चार पाप वाणीपासून होतात. पारुषम मृतंच पैशुनंचापि सर्वजा असंबद्ध प्रलापस्य वाङ्मयशात चतुर्विधम. वाणीने पाप होतं. कठोर बोलणे, खोटं बोलणे, चाढी चुगलीचं बोलणे आणि असंबद्ध बोलणे. बोलणं तोंडाला घरचं तोंड दिलं म्हणजे काही बोलू. माऊली म्हणतात अनंत वाचाळ बरळती. आणि पुढे काय हे सगळ्यांनी पाठ केलं. व्यर्थ का बोलता, चुकीचं का बोलता, वायफट का बोलता, कठोर का बोलता. रावण एकदाच कठोर बोलला. महाराज कठोर बोलला. ज्या काळात विभीषण गेला रावणा पुढे, दादा ही बाई नाही, ही स्त्री नाही, ही प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राची सीता आहे, देवता आहे, तिची त्याला देऊन टाका, ही चुकीची गोष्ट आहे. महाराज दिवस मावळेला संध्याकाळची वेळ होती. रावण इतका कर्कश ओरडला आणि त्याच्या डोक्यात लाथ मारली. रावणाच्या कोळला देवा लावायला कोणी शिल्लक राहिलं नाही. कठोर वाणी. चला, पुरुषापेक्षा स्त्रीकडे फार जबाबदारी असते. बाईने कधी कठोर कर्कश बोलू नये. ज्या घरामध्ये बाई कठोर आणि कर्कश बोलते त्या घरामध्ये लक्ष्मी कधी राहत नसते. आणि म्हणून तिला ग्रहदेवता म्हणतो ना आपण, लक्ष्मी म्हणतो ना तिला. त्यामुळे तिनं कठोर भाषा वापरायची नाही. कठोर आणि कर्कश बोलणं हे याच्यापासून वाणीने याला काय म्हणतात, वाचिक पाप. कठोर. पण आपल्या बहुतेक आपल्याकडे काय फारसा विचार केला जात नाही. बिचारा आपल्या माता भगिनी मुलाचं नाव काय ठेवतात, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ. आणि हाका माराच्या वेळी काय म्हणतात, काय म्हणतात तो, काय म्हणतात, तुकिया, ज्ञानिया. तुक्याच्या बापालाही तसंच म्हणतात. कठोर आणि कटू बोलणं ही गोष्ट. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम. खरं बोला, गोड बोला. बरेच वेळा माणसं खरं बोलतात पण गोड बोलत नाहीत. बरेच वेळा गोड बोलतात पण ते खरं नसतं. ते असं आहे. म्हणजे खरं गोड तुम्हाला कळतंय ना. खरं असतं पण गोड नसतं. खूप खरं असतं पण गोड नसतं. एक बाई भांडी घाशीत बसली होती. तिचा मुलगा ते शेजारी उभा होता. समोर एक माणसाला त्यांनी त्या मुलं हाक मारली, बाळ्या, बाळू, तुझे वडील कुठे गेले. तुम्ही वाक्य ऐकलं ना. त्यांनी तेच वाक्य उलटून टाकलं. ते म्हणला, बाळ्या, तुझ्या नवरा कुठे गेला. वाक्य एकच आहे, एकच बदललंय. अर्थ बदलला का वाक्य, अर्थ एकच आहे. बाळू, तुझे वडील कुठे गेले, बाळ्या, तुझ्या नवरा कुठे गेला, हा अर्थ एकच आहे ना. पण पहिलं वाक्य काय आहे, खरं जरूर आहे पण गोड आहे का नाही. पण दुसरं खरं असलं तरी गोड आहे का नाही. मग खरं बोला आणि गोड बोला. पारुषम, कठोर बोलू नये आणि कडू तर अजिबात बोलू नये. पण काय माणसाची गोष्ट एवढी कठीण, राम 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 राम. तुम्ही पंढरपूरला जातात पण वारकरी तुम्ही नक्की गेला असता. पंढरपूरची बाई म्हणजे तुम्हाला सांगतो स्पेशल पांडुरंगाने पाठवलेली म्हणा किंवा बोलून घेतलेली म्हणा. जर नळ चालला नुसतं म्हणलं, मावशे तांब भरून घेऊ का, घ्या म्हणेल का ती, नाही नाही पण म्हणायचे नाही. मग काय म्हणून दिसत नाही का. आता त्या शिवाय म्हणलंय पाठ्यात, कारण मी 20 वर्ष पंढरपूर राहिलो. देऊ का 2-4 तुम्हाला, नको. आणि मी कसं काय देईन व्यासपीठातून. काय माणसं तुम्ही द्या म्हणायचं. तुम्हाला ऐकायला मिळाले असते पंढरपूरच्या शिव्या. आता इतक्या शिव्या दिसत नाही का, पाय मोडे का, खासड झाले का, चंद्रबाईला जाता येत नाही का. म्हणजे पण बाई नको म्हण ना. आपल्याकडे पण नमुने तसे असतात की नाही. काय उगा इकडं रस्त्याने गेलं, मावशी हा रस्ता नेवाशाला जातो का, मला काही काम नाही का, तुला दिसत नाही का, माहीत नाही तर कशाला झक मारायला तुला. अरे पण नाही म्हणणं. मग
तसं होत नाही. त्याला म्हणतात कठोर. कठोर कटू बोलणं असं आहे. विठाल विठाल फार दिवसाची गोष्ट आहे. आमच्याकडे एक आगडगाव आहे, ते नगरच्या पूर्वेला आहे. त्या डोंगरावरती गाव आहे, ते भलते दगडाचं गाव आहे. त्या गावात सगळ्या म्हशीच्या सगळा दुधाचाच धंदा आहे. अजूनही आहे, पूर्वीपासून आहे, फार जुना धंदा. एकदा माझं कीर्तन होतं चैत्र माहिती, तर भैरवाचं देवस्थान आहे. तेव्हा मी चांगला तरुण तागडा होतो. आणि दुपारची नेमकं 2 वाजायला एसटी होती. ती इतकं ऊन, चैत्र महिना, आणि मग ती गाडी लागली. आता गर्दी एवढी, गाडी एकन भलती गर्दी, किती काही 200-250 माणसं ते एकाच गाडीत घुसायचे. कोणाला जेवढ्याला जागा सापडेल तेवढे घुसायचे, काही वरायचे पळायचे. डबडेन माणसं, वरय माणसं, डबडेन खाली माणसं, गाडीत माणसं का माणसात गाडी, काही हिशोबच नाही त्याचा. आणि एवढी गर्दी, त्या गर्दीत आम्ही घुसले बाबा तिथं. त्याच्यात बिचारी एक मावशी आली होती, पण काय सांगायचंय तुम्हाला, पर ती मोकळी नव्हती, लेकुरवाळी होती. आणि आली एवढ्या शिव्या द्यायला लागली महाराज. आता काय सांगू त्या शिव्या तुम्हाला, एवढ्या असल शिव्या झालेली परत नाहीच. आणि मी म्हणलं एवढं कुठं पाठांतर केलं असेल वया मावशीने, याचे कुठं क्लास लावले असतील ह्या बाईने. असे अशा शिव्या द्यायची, बरं लगातार द्यायची, निवळ शालक्या. झाल बरं, मोकळी नव्हती ती, लेकुरवाळी होती. गर्दी आता लोक लोट, त्या काळात लोटालुटी करायचं काय, ते मग जन्मसिद्ध का एसटीच्या दारात लोटलुटी करायचं. ते तर बाईजवळ लेकरं थोडे नव्हते. एक पाटकुळी बांधलं, एक पुढं होतं, एक मागं होतं, एक इकडून होतं, एक या हातात खांदीवर होतं, एक पागलात होतं. एक माणूस म्हणला, मावशी अहो एवढे लेकरं काय आणले, मुर्द्या म्हणले अर्धेच तर आणलेत. हो अर्धेच आणलेत. आता तिचेच होते का उसने आणले होते कोणाच ठाऊक. झाली घुसली बुवा ती आतमध्ये. आता मी चांगला तरुण होतो त्या काळात. घुसलो आतमध्ये, गेलो का बसलो शिटावरती, मस्त असं उपर बांधलेलं होतं, बगलात पिशे आपलं, बसलो मस्तपैकी. आताच्या पोरांना माहीत नाही त्या काळात एसटीच्या, आता गाड्या बिड्या झाल्या तुम्हाला. त्या काळात एसटीत जागा मिळणं दुर्मिळ. आणि जर जागा मिळाली, जर खिडकीच्या कडात जर अशी जागा मिळाली ना पोरं, हा इतका एटीत बसायचं असतं, जसं काय दिल्ली स्वारी करून आल्यासारखं मस्त इकडं तिकडं पाहायचं, कारण त्याला जागा मिळाली एसटीत. आता मी आपलं बसलो असाच. आणि ही बिचारी ते सनक सनंद घेऊन पायचाळीत माझ्यापर्यंत नाही, त्या गर्दी ते लेकरं बाळ ओढीत आणि येऊन माझ्याजवळ उभी राहिली. आता ती शिव्याचा फटकारा चालूच होता. म्हणलं घेण्यांचा आपल्याला एखादा बामगळा टाकीन. म्हणलं बरं लेकरवाळ हे, आपण तिला जागा देऊ, आपण उभं राहिलं तरी काय फरक पडतो बा, आता शेवटी आपण महाराज आहेत मनात. म्हणलं तिला जागा देऊ. आणि मी उठलो, म्हटलं मावशीबाई बस इथं. भाड्या तुला आत्ताच दिसलं का? हो काम नाही धाम नाही. आता तिला चांगली जागा दिली, मी काय घेणं ना देणं काय. ते मावस म्हणलं मावशी ते ती मला चांगली जागा दिली, तुम्ही त्यांना दिली असन जागा, त्याची काय बापाची गाडी का? मी तर बाजूला सरकलो. माग एक आमचा शिष्य होता, ते म्हणलं ए बाई जर तोंड सांभाळ ना, हा ते महाराज त्यांना शिव्या देते. आसन महाराज मला का चुलीत घालायचं का? म्हटलं आता खाली उतर आपण. मुखी अमृताची वाणी, हे काय मुख्य पारुषम कठोर बोलू नये, अनृतम खोटे कधी बोलू नये. गाय एकदाच खोटं बोलली, तुम्हाला कथा सांगितली असती पण वेळ संपला. आता गाय एकदाच खोटं बोलली, ब्रह्मदेव एकदा खोटं बोलला, आणि गायनी फक्त त्याला काय दिली, हुकूम काय म्हणतो आपण त्याला, जामीन झाली. तर गायची ही परिस्थिती, ब्रह्मदेवाची ती परिस्थिती. कुठं मंदिर नाही, कुठं कोणी नाव घेणं त्याचं. अनृतम पैशून्यम, कोणाचं चाडी चुगलीचं बोलणं म्हणजे त्याला वाचिक पाप मानतात. खोटं बोलणं हे वाचिक पाप असतं, कठोर बोलणं हे वाचिक पाप असतं. आणि असंबद्ध, काहीच अर्थ नसतो, कशाला काही संबंधच नसतो. काही माणसाला एवढं काय म्हणतो चारटसारखं वचवच, कीर्तनात वचवच करतात माणसं. कीर्तन मूर्खात काहीतरी बघलं त्या पुढे सोडतात माणसं. व्यासपीठावर कीर्तनकार माणसं, काही बोलायचं काय? अरे काय कसं काय बोलतो तू? निदान समोर माणसं आपण कथा करतो, कीर्तन करतो, भगवंताच्या शास्त्राच्या संताच्या विरोधात बोलणं, एवढं तरी सांभाळ भड्या माणसं तो का? काही पण बोलतात माणसं पांचट सारखी. चला ठीक आहे, आता त्यांना कोणी नाही म्हणावं, त्यांना नाही म्हणतो. लोक आपल्याला गाठून आणायला बसले, घाल तुला काय धिंगाणा घालायचा मार तिकडं. त्याला जबाबदार तुम्हीच असतात, समाज जबाबदार असतील. चल जाऊ द्या. असंबद्ध बोलू नये. अर्थाचं बोला, कामाचं बोला, गरजेचं बोला,
भक्तीचं बोला, असल ते बोला, चांगलं बोला आणि भरपूर. तुम्हाला कोणी अडवलं? पण चुकीचं का बोलता तुम्ही? चुकीचं बोलू नये, असंबद्ध त्याला म्हणतात निरर्थक. निरर्थक बोलून तुम्हाला उदाहरण सांगतो. विठाल 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 विठाल. एक मित्र विहिरीत पडला आणि विहिरीत पडल्यानंतर त्याचा वर निघायला खूप प्रयत्न करायला. तुम्हाला माहिती विहिरीत पडल्याला मग घाबरून जातो. घाबरला मग वर निघाला. इकडं कपारील धर, मुळील धर, हारळील धर, इकडं तिकडं. त्याला काय जमानच वर निघायला. खूप प्रयत्न केले. आता विहिरीतून कसं काय वर निघाल? आणि ही कहाणी त्याच्या मित्राला सांगायला. मित्रा म्हणला, एकदा विहिरीत पडलो म्हणला, काय माझी दईन, काय सांगू तुला, एवढा त्रास झाला, खूप त्रास झाला, वरच निघताय ना. शेवटी घरी आलो म्हणला, एक दोर घेतला, झाडाला बांधला, खाली सोडला आणि त्या दोराने वर आलो म्हटलं. कीर्तन ऐकताय ना तुम्ही? याला काय म्हणतात? हे असंबद्ध. पाप लागतं याने. निरर्थक बोलण्याने पाप लागतं. वाणीचं तप निघून जातं. कोणला शिव्या दिल्या तर वाणी तप जातं. कोणला रागवलं तर वाणी. कुत्र्याला हाड म्हटले तरी तुमच्या वाणीतलं चमचाभर पुण्य कमी होतं. लक्षात ठेवा. कुत्र्याला हाड म्हटले तरी, एखाद्याला आशीर्वाद दिला तर ती पुण्य कमीच होतं. असं लय थाटून थुटून कोणाच्या लग्नात जाऊन आशीर्वाद दिला ना, त्यांना आशीर्वाद लागेल जर तुझ्याकडं असला तर, पण तुझं कमी झाल्याशिवाय राहणार नाही. जाऊ द्या, मुद्दा संपला माझा. काय सांगितलं तुम्हाला? वाणी 4 प्रकारचे पाप आहेत. कठोर बोलणं, कठोर बोलल्याने पाप होतं. खोटं बोलल्याने पाप होतं. कोणाची निंदा, चाढी, चुगली केली त्यांनी पाप होतं. आणि निरर्थक बोलल्याने पाप होतं. याला म्हणतात वाचिकम चतुर्विधम. म्हणजे वाणीने 4 पाप होतात आणि मनाने 3 होतात. परद्रव्यश विधानम, मनसा निष्ठचिंतनम, वितथा अभिनिवेशस्य मानसं त्रिविधम स्मृतम. मनाने 3 पाप होतात. एखाद्या म्हणजे वितथा अभिनिवेशस्य म्हणजे मनाने माणसं काहीही होतात. काय होतात? मनाने बंगला पण बांधतात, मनाने एखाद्याचं शेत पण घेतात, एखाद्याचं द्रव्य पण चोरतात, मनाने लग्न पण होतं, मनाने पोरं पण होतात, त्याला मनाने निवडून पण येतो. मनाने अभिनिवेश, मनाने काही पण उभं करतो, मनात चित्र तो. मग मनाने एखादं चित्र उभं करणं हे पाप आहे. दुसऱ्याच्या स्त्रीचं किंवा द्रव्याचं चिंतन करणं हे पण पाप आहे. 2. आणि तिसरी गोष्ट त्याचं मनात नियोजन, आराखडा तयार करणं, कसं करायचं. त्रिविधम. 3 प्रकारचं मनाने पाप होतं, 4 प्रकारचं वाईनी पाप होतं, 3 प्रकारचं शरीराने पाप होतं. असे 10 पापापासून आपण बचत झाली पाहिजे, बचाव केला पाहिजे. पण जे होऊन गेलं किंवा होत असेल तर आपल्याकडे दुसरं साधन नाही. आपल्याकडे धन, दारा, पुत्र, जन एवढंच आपल्याकडे. ते काय पाप निवृत्त करू शकत नाही. म्हणून आपल्याला पाप निवृत्त केल्याशिवाय दुःख निवृत्त होत नाही. त्याच्याकरता तुकाराम महाराज म्हणतात, बाबा हो, आपल्याला जगात दुसरं कोणतं साधन नाही. अतिशय सुलभ आणि जाज्वल साधन कोणतं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी, नाम संकीर्तन साधन पैसो. 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 जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जगती सायास जावे वनांत, जगती सायास जावे
वनंतरा जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरी नलगती साया जावे वनांतरा नलगती साया जावे वनांतरा नाम संकीर्तन साधन पै सोपे पाप निवृत्त करण्याकरता शास्त्राने उदंड साधन सांगितले आहे. काय सांगितले? निष्काम कर्म. वेद सांगतो, वेद निष्काम कर्माने पाप निवृत्त होतं. तीर्थात गेल्यानंतर कायिक पाप निवृत्त होतं. ध्यान केल्याने माणसाचं मनाचं पाप निवृत्त होतं. जप केल्याने माणसाच्या वाणीचं पाप निवृत्त. वेद भोगला, ज्ञानेश्वरी पारायण केले, अभंग पाठ केले, वाणीचे पाप निवृत्त होतात. पण बोंब कोण पाडी? आता पिंट्याची आई पाहावं का पारायणाला जाऊन बसावं निवाशामध्ये? जमत आहे का ते? वेद घोकायला आहे का वेळ? अभंग पाठ करायला आहे का वेळ? नाही जमत ते करायला. तुकाराम महाराजाला माहीत होतं तुम्हाला वेद घोकता येणार नाही, तुम्हाला पाठांतर करता येणार नाही, वेद निष्काम कर्म करता येणार नाही, वेद निष्काम उपासना करता येणार नाही, ह्या भानगडी तुम्हाला करता येणार नाहीत. कामामध्ये काम, काही म्हणा राम, कुठे म्हण, तुम्हाला जसं जमेल तसं, जेव्हा जमेल तसं नामस्मरण करा. नामातली जादू अशी आहे. तीर्थात गेला तर फक्त कायिक पाप निवृत्त. तुम्हाला एवढं सांगायला मला वेळ नाही. कायिक पाप निवृत्त होतं. ध्यान केलं भगवंताचं, फक्त मानसिक पाप निवृत्त होतं. आणि वेदाचं पारायण केलं, गीतेचं पारायण केलं, वाचिक पाप निवृत्त. पण नामाची गंमत अशी आहे महाराज, नामाने कायिक पापही निवृत्त होतं, वाचिक पापही निवृत्त होतं, आणि मानसिक पापही. नवे जगात जन्मालाच आलं नाही असं भगवान नामापुढे पाप टिकेल असं जगात एकही असं लाकूड नाही ते अग्नीपुढे टिकेल. असं अग्नी जाळणार नाही असं जगात काही लाकूड आहे का? नाही. तसं भगवान नामाच्या पुढे पाप टिकेल असं जगात तुम्ही पापच करू शकत नाही. असं पाप जन्माला पण आलं नाही. इतकं भगवान नाम अग्नी स्वरूप आहे. म्हणून तुकोबाराय सांगा, नाम संकीर्तन साधन आहे, पण कसं आहे? सोपं आहे, सुलभ आहे, सफल आहे. कोणी याच्यावरती शंका घ्यायची? नामे तरला नाही ऐसा कोणी आहे काय? ऐसा द्यावा निवडून. नाम हे निरर्थक गेलं, नामाने तरला नाही अशी गोष्ट आहे का? हजार प्रमाण आहेत, हजार उदाहरणं आहेत. आणि म्हणून नाम संकीर्तन. नाम आता संकीर्तन का म्हटलं, नामकीर्तन काय आहे? आता पुढचं अजून एक कीर्तन काढलं, संकीर्तन का म्हटलं याच्यानंतर. जो नाम संकीर्तन, भगवंताचं नामस्मरण जर केलं तर एका क्षणात पापाची पाप भस्मसात कुरुते अर्जुन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. विठाल 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 विठाल. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. भगवंताचं नाम जप केलं, नामस्मरण केलं तर हरी उच्चारणी अनंत पापराशी. आणि पुढे काय आहे? एका क्षणातली गोष्ट आहे का नाही? एका क्षणातलीच गोष्ट आहे. मुंबईचा जावई, खेडेगावातला मराठवाड्यातला मनोबा, घरदारी होता, श्रीमंत होता, 200 एकर जमीन होती, 4 जण भाऊ होते, मोठा खटाव होता, मुलगी शिकली सवरली चांगली, मग तिने मुंबईला दिली मुलगी. आता मुंबईला मुलगी दिल्यानंतर सासरा खेडेगावातलं म्हणलो, आता देपोळी टायमाला ते आलं जावई. एखादी देपोळीला जावई जातो का नाही सासूच्या घरी असं म्हणतात. आता आपल्याला काय माहिती, तर आपण जर त्यातलं काय आपल्याला काही कळतच नाही म्हणतात असं जावई जातं. अशोक महाराजाला माहिती होतं आम्ही सगळे असेच, आम्ही सगळे मसोबाचे, तू एकटाच येते. आलं ते दिवाळीला इकडं खेडेगावामध्ये. आता आल्याच नंतर तिने पहिलं पाहिलं ते सासऱ्याचं ते सगळा थाट, म्हशीचा गोठान, गायाचा गोठान, मोठमोठ्या गंज्या, गवताची गंजी, वरणीची गंजी, मक्याची गंजी, सगळ्या वाळलेल्या गंज्या सगळ्या जबरदस्त. एवढा खटाटोप तिने पाहिला. तो त्या आला ते संध्याकाळची वेळी ते मेवना दूध काढतो म्हशीचं. ते आला का म्हणून ते म्हणलं, हो हे काय म्हणलं? ती म्हणली म्हैस. हो 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 म्हणलं, म्हैस म्हणजे? ती म्हणली दूध. ते काय करतो खाली? म्हणते मी दूध काढतो.
ते म्हणून तुमच्याकडे म्हैस दूध देते का? ते म्हणलं हा. ते म्हणून तुमच्याकडं? ते म्हणतो आमच्याकडे गवळी दूध देतो. कारण रोज त्याच्या दारात गवळी आला काय म्हणजे, हे बाळ्या दूध आण, गवळी आला दूध आण, तर गवळी दूध देतो. आता दिवाळीच टाईम होता, थोड्या दिवसात थोड्या वेळात ते काय ते दिवे लावले, तर मोठा खटावा म्हणजे त्याने म्हशीच्या गोठ्यात, गाईच्या गोठ्यात, अंगणामध्ये, तुळशीमध्ये, वाट्यावरती, दारावरती, इकडं तिकडं सगळे गणपत्ते पंत्या लावल्या सगळ्या त्या. आता पंत्या लावल्यानंतर ते याला ते नवीनच वाटलं. ते आता मुंबईचं म्हणलं का शहराची येडीच राहते, ते काय फार शहाणी असत अशाला भाग नाही. ते फार शहाणी नसते. ते आपली लोक फार शहाणी असतात. मी ते त्या एका माणसाला म्हणलो होतो, त्याला वाईट वाटलं, पण मी त्याला सांगितलं मला 100 गवताची नाव आहेत, तुला किती गवताची नाव आहेत बोल. मला 100 पाखराची नाव माहिती आहे, तुला किती पाखराची नाव आहेत बोल. मला बेंडके खेकडे हे सगळे माहिती आहे, तुला किती नाव आहेत बोल. मला सगळे पिकाचे नाव माहिती आहेत, तुला किती पिकाचे नाव आहेत बोल. तुला काय माहिती आहे काय. मग मी सगळ्या डोंगर सोडून सगळे डोंगरात गेलं, खैर टाकळ हे कळ, तुला यातलं काय माहिती आहे. तेव्हा मला काय माहित नाही, म्हणून तुझ्यापेक्षा आम्ही शहाणी आहेत म्हटलं. उन्नीतून खेड्यातले माणसं शहाणी असतात. म्हणून खेड्यातले विद्यार्थी ज्यावेळी IAS होतात ना, IAS होतात नाही कानात त्यांचं हे तंत्रज्ञान खूप भारी पडतं ते शहरातल्या माणसापेक्षा. पशु पक्षी किडे मुकडे मांगडे सगळे हे त्यांना ते प्रश्न विचार गपकन काही पण विचारतात. ते जनरल ज्याला म्हणतात ना, ते तत्वज्ञान याच्यात पाहिजे. ते खेडे ते फार हुशार असतात. म्हणून माणसाचे ग्राउंडने तयार झालेले असतात ना. महाराज पण ग्राउंडने तयार झाला पाहिजे. असा फॅक्टरीतून आलेला माल काही कामाचा नसतो. असा ग्राउंडचा पाहिजे महाराज. असं तुम्ही मला सांगा, माझ्यावर तुम्ही कोणी शेती करून दाखवा, सगळं शेतीतलं काम सगळं या कडाचे त्या कडाला, नांगरणं कोळपणं पेरणं बाजरी पेरणं जवळच पेरलंय मी. आणि साधी गोष्ट नाही महाराज, अशी दोरी लावायची माझ्या तासाला, वाकडं एवढं झालं तर मग शेतकऱ्याला सोडून दिलं. खळं करणं वैरण रचणं हे फार, बाजरी पेरणं फार अवघड गोष्टी असतात त्या. सगळं येतं मला. गाडी आणता येते, हिर फोडता येते, सुरून घेता येतो, खडक फोडता येतात मला, गाडी चालवता येते, सगळा स्वयंपाक करता येतो. सगळा स्वयंपाक जे माणसात आजही हातानेच करून खातोय मी सगळं स्वयंपाक. त्याला म्हणतात ग्राउंडचा महाराज बरं का संदीप. लय लवकर महाराज होऊन मोठे गठोडे होते ना भाडवे हो, काम करीत. महाराजांचे पोटच मोठे झालेत, बाकी काहीच मोठं आहे ना. महाराजाला पोट पाहिजे, पण किती मोठं पाहिजे याचा काय अंदाज आहे का नाही. अरे कीर्तन अभ्यास मोठा राहावं का व पोट मोठं. चल जाऊ द्या. काय सांगत होतो रे मोय. हा जावई हा म्हातारपणी पण सासूची आवड दिसते. दिवे लावले, 1 दिवस झाला, 2 दिवस ते दुसऱ्या दिवशी त्याला वाटलं चालेल दिवे त्यात मेवून यायचं का हे काय म्हणलं. तुम्हाला माहित नाही. तुम्हाला नाही आमच्याकडे नाही म्हणलं, सगळे बल असत. तुम्ही हे सूर्याची पिल्लं आहेत. हा तिने केली चेष्टा मेवण्याने, हे सूर्याची पिल्लं आहेत म्हणला. त्याला वाटतं चालेल सूर्याचं पिल्लू एक पळवलं पाहिजे म्हणलं, पण चव जाईल ना म्हणला. आता याच्याकडे नव्हतीच म्हणा, पण तरी याला वाटलं जाईल असं. मग झालं, त्याने सूर्याचं पिल्लू पळवायचं ठरलं. मग आता न्यायचं कसं काय म्हणला. जाता तर बॅगेत घालून न्यायचं, पण तिकडे लांब रस्त्यावर ठेवायचं. पण जाता घेऊन जाता येईल म्हणला. पण आता उद्या सकाळी जायचं ना, आता संध्याकाळी कार्यक्रम करू म्हणा. ते येऊन आता एवढं सगळा खटावा असतं ते काय कोणा सगळ्या धांदलीमध्ये. यांनी गेला म्हशीच्या गोठ्यातला गायच्या गोठ्यातला एक पंक्ती उचलली, संडासच्या डबड्यात घातली, गेला संडासच्या निमित्तानं तिकडं. एक पंक्तीकडे नेमकं वाळ्याला गवताच्या गंजी एक पिंडीवर केली, ठेवला खाल्या. सूर्याचं पिल्लू ठेवलं तिथं, गेला संडासला. आता सूर्याचं पिल्लू काय साधा प्रभाव दाखवीन का ते. आता त्याने काय साधा कार्यक्रम वाजवला काय तो. आता जेव्हा भडका झालाय म्हणता महाराज, ती गवताची गंजी काय, मक्काची गंजी काय, वैरणीची गंजी काय, सरमडाची गंजी काय, एखादी एक लागून गंजी. आता मोठ्याचा माणूस जेव्हा गाव जमलंय, जेव्हा आरडावारडा, माती टाका पाणी टाका, पळा इकडं धाव इकडं. बाकीचे आमसारखे म्हातारे सारे हे कसं काय पेटर, कोणीच पेटलं असन, मांजर गेली असन का, वाद गेली असन का, घालच कसं काय, यांचं चाललंय चर्चा, यांचं चाललंय धाव आले. हे रावसाहेब तिकून घुसले मध्ये, इकडं तिकडं पाहायला आले. ती मेवणं हो मध्ये काय तुम्ही झालं आम तिकडं, आमची काय घाईन तुमच्याकडं, काय करतो तुम्ही तर काय नाही म्हणले, मग सूर्याचं पिल्लू पाहतो म्हणजे सूर्य. ते येतो या गंजीत सूर्याचं पिल्लू ठेवलं होतं. येतो तुम्ही ठेवलं होतं सूर्याचं पिल्लू. राम राम गोविंदराव.
कशाने पेटली ही गोष्ट समजली. म्हटले अरे तृणा अग्निमिळे समर जशी त्या एवढ्या एवढ्या देवानी एवढ्या गांजा एका क्षणात भस्मसात करून टाकले. तुमचा 1000 काय लाख जन्माचं पाप असू द्या, तुमचं लाख जन्मातलं पाप. ज्ञानेश्वर महाराज हमी घेतात ना, ज्ञानेश्वर महाराज हमी घेतात, तुकाराम महाराज हमी घेतात. चाल केलाशी मोकळा बोल विठ्ठल वेळो वेळा, तुझं पापच नाही आयशे नाम घेता जवळ असे. जगात तुझ्याकडे असं पापच नाही, तुम्ही नामस्मरण प्रेमाने नामस्मरण कराल आणि तुमचं पाप शिल्लक राहील. तुकाराम महाराज म्हणतात तुझं जमान आम्ही केले मागे नको. माग किती पाप केलं सोडून दे, माग किती काय तू चुकला 100 सगळं सोडून दे, केले मागे नको पाहू, तुझं जमान आम्ही आहोत. महाराज छातीला लावून सांगतात मी जबाबदार घेतो तुझा, तू आता नामस्मरण कर, तुझा अख्खं पाप तृणा अग्निमिळे असमरस झाले किंवा काय तैसे नामे जपता हरी. काय म्हणलं हरी हरी हा मंत्र काय हरी उच्चारण्यानंतर पाप राशी जातील अशी क्षण मात्र एका क्षणात सगळं भस्म होऊन जातं. तुकोबांना आत्मविश्वास आहे, अनुभव आहे, म्हणून तुकोबांना आपल्याला सांगितलं बाबा हो दुःखाची निवृत्ती करायची असेल तर दुःख निवृत्त होऊ शकत नाही, त्याच्याकरता पापाची निवृत्ती करावं लागेल. आणि पापाची निवृत्ती करायची असेल तर आपल्याकडे ते साधन नाही. पापाच्या निवृत्तीकरता तुम्हाला एकच करावं लागेल. काय करावं लागेल? भगवान नामस्मरण करावं लागेल, भक्ती करावी लागेल. आणि भगवंताचं नामस्मरण केलं सहजरित्या पापाची निवृत्ती होते. कशी होते? पाप काही दिसत नाही. मग कशी होते? जसं एक क्रिया केल्यानंतर त्या क्रियेतून एक अपूर्व निर्माण होतं. आता एक मोठा विषय तो सांगणार, पण तुम्हाला एका वाक्यात सांगतो. पाप कसं निवृत्त? पाप हे तमरूप असतं, हे अविद्य रूप असतं. पाप म्हणजे काही मूर्त नाही, त्याला रूप नाही, त्याला आकार नाही. आणि असं अविद्य रूप पाप असतं. भगवान नाम हे स्वयंप्रकाश असतं. जसा भगवान सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे तसं भगवंताचं नाम नामीचा भेद नसतो. भगवंताचं नाम आणि नामी एकच असतात. सत्य साचे खरे नाम विठोबाचे बरे, असं भगवंताचं नाम आहे. तुका म्हणे नाम चैतन्य. भगवंताचं नाम स्वयंप्रकाश आहे आणि पाप हे अंधकार रूप आहे. मग आता अंधकाराची निवृत्ती करायची असेल तर काय करावं लागेल? क्रेनी जाईल का तो? अंधकाराची पूजा केल्यावर जाईल का तो? मग ढोल वाजवल्यावर जाईल का? पाठीने उपसून टाकल्यावर जाईल का? अंधकाराची निवृत्ती करण्याकरता काय करावं लागेल? प्रकाश नाही, प्रकाशच अंधकाराची निवृत्ती करू शकतो. तसं पाप हे प्रकाश रूप आहे. आपलं भगवान नाम हे प्रकाश रूप आहे आणि पाप हे अंधकार रूप आहे. तेज तिमिर्यो विरुद्ध स्वभाव हो. नाम हे तुम्हाला पुण्यात्मक प्रकाशात्मक आहे, पाप हे तमरूप असणे. नाम घेता क्षणी महाराज पापाची जसं प्रकाश येता क्षणी अंधकार चिरत जातो, तसं नाम घेता क्षणी पापाची निवृत्ती होते. असं तुकोबाऱ्यांचा संदेश या अभंगातून मी आपल्यासमोर मांडला. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. विठोबार खुमाई नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. न लगते सायास जायो नंतरा सुखी येतो घरा नारण. कीर्तनाची वेळ समाप्त झाली आहे. अल्प वेळेमध्ये अल्पमतेने प्रथम चरणाचं चिंतन केलं. यात जे योग्य असेल ते माझ्या श्री गुरूंचंही माऊली ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचंही वेदशास्त्राचंही आदरणीय आचरणीय त्याचं जरूर आचरण करा. भगवान त्याचं निश्चित आपल्याला फल देतील. प्रभू रामचंद्राच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी चालला हा अखंड हरिनाम सप्ताह. हे संस्था नवीन होतं. नवीन म्हणजे अतिशय आनंद माझ्याकडे होता. बऱ्याच दिवस आम्ही एकत्र राहिलो होतो. माझ्याकडे पाठबीट ऐकली तिने अनंताने. मी ते भजन त्यांना चाली पण शिकवलेले आहेत मी काही. पण दुर्दैव माझं खूप प्रेमाची व्यक्ती होती. इथं गंगापूरला होते ते सुरुवातीला राऊत महाराज आणि ते, आणि त्यांचं काहीतरी वाजलं होतं. आणि त्यावेळी मला बोललो होतो हे आमचं काहीतरी मिटवा म्हणून. ते नाही ते काय सांगायचं नसतं ते. आणि तेव्हापासून त्यांचा माझा परिचय झाला. ते पंढरपूरला पण माझ्याकडे बऱ्याच दिवस होते तिथं नंतर इथं आश्रमात पण बऱ्याच वेळा आली होती ती. पण आता काय ईश्वर सत्य पुढे काय चालत नाही असो भाग. मी त्यावेळी हनुमंताचं मंदिर बांधलं होतं, स्टॅप टाकला होता. आणि त्यावेळी पण आलो होतो अनंत महाराजाकडे.
मी अनंताच म्हणत होते त्यांना, अनंत महाराजाकडे. आणि ते खूप चांगली गोड व्यक्ती होती, भजन फार गोड म्हणायचे. पण चालायचं तर चला, माझ्यापेक्षा वयाने लहान असून मला त्या पुण्यतिथीच कार्यक्रम करायचा प्रसंग होतो. चला काय आता ईश्वर सत्य पुढे काय चालतं ते. आणि आज या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज दिघे, तुम्हाला दिघे महाराज माहीत असते ना सगळ्याला, बरं का. परमार्थाला अशी माणसं बाळू, तुझ्यासारखी प्रकृती नाही मिळाली मला, आता काय करतो. परमार्थाला अशी माणसं लागतात. निवळ गुलाबजामून सारखा माणूस. मला नाही वाटत त्याला कधी राग येत असेल म्हणून, बरोबर आहे का नाही. नाही विशेष नाही काही. अशी काय माणसाला साधू प्रकृती मिळते ते नाटकं नसतात, ते काय अभ्यास करून किंवा बाजारात विकत मिळत नाही, ती प्रकृती मिळते. ती एखाद्या आमच्या बाळूला प्रकृती मिळाली, ती खूप चांगला साधू मिळाला आहे तुम्हाला. तुमच्या साधू दैवानेच मिळतो. साधू काय बाजारात मिळतो का? बाजारात मिळत नाही, बरं का. मग त्या विद्येने काय वशिलेने मिळतो का? तो दवयोगाने साधू पुरुष मिळत असतो. आणि साधू पुरुष मिळाल्यानंतर त्याची किंमत ही संत वाक्याने कळते आपल्याला, कीर्तन ऐकून कळते. म्हणून बाळकृष्ण महाराज खूप चांगलं, मला आली होती, खूप समाधान वाटलं इथं या ठिकाणी. स्वच्छता, टापटीप वगैरे. मला स्वच्छता ही खूप आवडते. मला कशाची, परमार्थ करायचे, कपड्याची, बोलण्याची, खूप स्वच्छ माणसं, खूप सरळ असावं. आता माझं लोकांना कडक वाटतं, पण माझं खूप सरळ असतं, खूप स्वच्छ असतं. मला कधी कोणाबद्दल द्वेष नसतो, कधी राग नसतो, काय नसतो. कोणी चुकलं का मी त्याला फटकरितो, एवढंच ते आहे ते. पण त्यात काय तसं माझं काय होतं, माझ्या विद्यार्थ्याला काय माझा कधी राग येत नाही. आणि लोकाला बोलायचं काही कधी काम नाही पडत. लोक माझ्याजवळ कधी कोणी येतही नाहीत, तो भाग सोडा. असो, बाळकृष्ण महाराजांनी खूप चांगलं संस्थान चावलं आहे आणि चावलं पाहिजे. त्यात तुमची पण जबाबदारी आहे. तुम्ही हिंदू आहेत, वर्मा, तुम्ही हिंदू आहेत, संस्कृती जपवायची. मंदिरं मठ आजकाल असे कीर्तन गावानी होईनात भले माणसं हो. मंदिर मठात तेच कीर्तन ऐकायसारखे राहिले. मठ आणि मंदिर याच्यातच धर्म उभा राहतो. धर्म काय आकाशात नाही उड्या मारीत, धर्म काय तुमच्या घरात नाही जन्माला येत. धर्म टिकवायचा आहे, संस्कृती वाढवायची. आपण काय कुत्रे मांजर नाहीत नुसतं खाण्याकरता जगायचं आहे आपल्याला. आपल्याला सगळं पाहायचं. आपल्याला देश डोळ्यापुढे ठेवायचा आहे, धर्म देवापुढे ठेवायचा, धर्म डोळ्यापुढे ठेवायचा आहे. देश, देव, धर्म. आणि मग अरे जीवन जगणारच आहेत माणसं, जीवन जगणारच आहात तुम्ही. कोणताही पक्ष आला आणि कोणताही राज्य आलं आणि काय, आपल्या आपल्या पद्धतीनं आपण जीवन जगतो. पण जाता जाता आपल्या वाट्याला येईल तेवढा 2 रुपये 2 मिनटं जे असेल ते वेळ आणि धन आपल्याकरता, आपल्या हातून, आपल्या धर्माकरता त्यामध्ये आपण सहभागी झालंच पाहिजे ना. आपल्याकडे संधी असते, त्याकरता आपण त्यात सहभागी झालं पाहिजे. तुम्ही सहभागी झाल्याशिवाय थोडंच एवढं होतं ते. तुम्ही सगळ्यांचं आणि मराठवाडा आहे शो. पांडुरंगाला मी सांगेन, पांडुरंगा मला पुढचा जन्म जर लवकर दिला तर मराठवाड्यात जन्म देऊ, इकडं परमर्थ करायला फार सोपा जातोय. बाळकृष्ण महाराजांनी खूप चांगलं संस्थान चालवलं आहे. आणि हरिभक्त परायण आमचे संदीप महाराज, काय इकडे काय म्हणते तरी त्याला, मारुती महाराज. हा, मारुती महाराज. मारुती. अरे संदीप महाराज एकट्याच नाव आहे काय मग? बर, मारुती महाराज जाधव, संदीप महाराज जाधव आहे म्हणजे झालं का. त्यांचं पण खूप चांगलं मी पाहिलं. मंदिर बिंदिर एकदम स्वच्छ चांगलं. ती गावातली माणसं पण खूप चांगली, मराठवाड्यातली माणसं आहेत, गोदावरीच्या काठीची, गंगेच्या काठावरची माणसं म्हणल्यावर काय पाहायचं. महाराज खूप चांगलं. आणि तुम्हाला खूप दोन्ही खूप चांगले मिळालेत. एक खूप उत्तम प्रकारचा वाजवतोय, एक उत्तम प्रकारचा गातोय, आणि दोन्ही कीर्तन करतात. आता अजून काय पाहिजे तुम्हाला? आणि अजूनही पाहिजे असते तर माझ्याकडे लय डझनावर पडित कित कवी, तुम्हाला एखादा ना म्हणून पाठवून दिला असं चांगलं आहे, मस्त कीर्तनाचं बाळू. मला कीर्तनाचं खूप आवडलं वातावरण, मस्त. मला अजून 1 तास कीर्तन करावं वाटतं, पण आता यांना जेवायचं असेल त्याच्यामुळे नको, आता जाऊ द्या. असं विनोद सोडा तुम्ही. छान झाला कार्यक्रम, मस्त वातावरण छान आहे. टाळकरी विद्यार्थी चांगले आहेत, बरे. असे धर्माकरता आपण केलं पाहिजे, विद्यार्थी घडवले पाहिजे. आणि परमार्थ आपला स्वच्छ शुद्ध संतांच्या म्हणण्याप्रमाणे परमार्थ केला पाहिजे. आणि तसा केला तर आपल्या उद्धाराला काय अडचण येऊ शकते. महाराज आपल्याला भगवान तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी, अरे आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. आम्हाला जर कोणी काही गांजील, आम्हाला जर काही कमी पडेल तर आमचा भगवान काय मेला काय. आणि म्हणून कधीही कोणाकडे भीक मागू नका, कधीही कोणाकडे तोंड उष्ट करू नका. त्याला सगळं दिसतं, त्याला सगळं कळतं. मी माझं आयुष्य गेलं पोरं, कधी कोणाचा 1 रुपया नाही घेतला, न कधी कोणाला पैसा मागितला, न कधीच नाही काय केलं.
मला काही नाही कमी पडत. तो काय करतो? ज्याची खरी सेवा आणि पुढे त्याच्या भय काय जीवा. आपण वारकरी आहोत. आपला पांडुरंग एवढा श्रीमंत आहे, तुम्ही एवढे श्रीमंत आहेत. अरे तुमच्या आईला दूध पिऊन पिऊन खाली व्हायला लागलं, इतके श्रीमंताचे लेकर आहेत तुम्ही. काय भीक मागायची कोणला? आणि काय असेल ते असेल आपलं. असं असो भाग. आजचा कार्यक्रम मला थकवा आला. आता 2 तास होऊन गेली. तात्पर्य सांगायचं, भगवान नाम इतकं प्रभावी आहे. परमार्थ करा, शुद्ध करा, देखाव्याचा करू नका. एवढंच तुकवायांना आजच्या या अभंगातून संदेश द्यायचा. असो झालेली शिवा पुनश्य प्रभू रामचंद्राच्या पांडुरंगाच्या माऊली ज्ञानोबा यांच्या गुरु महाराजांच्या समर्पित करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. पुरी उत्तरी परात्पर महाराज नाही विचारा आधी पारमिया तुला. क्षमा पराध